धारूर शहरात लहान मुलांच्या भविष्यासंदर्भात गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शहरात आजपर्यंत स्वतंत्र आणि अधिकृत क्रीडांगण उपलब्ध नाही. नमस्कार, मी असलम शेख. आपण पाहत आहात DSM न्यूज. धारूर शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. रस्ते, इमारती, पाणी योजना, अनेक कामे सुरू आहेत. मात्र या विकासाच्या गोंधळात एक अत्यंत महत्त्वाची गरज दुर्लक्षित राहिली आहे. ती म्हणजे आपल्या चिमुकल्यांसाठी सुरक्षित क्रीडांगणाची व्यवस्था. आज शहरातील अनेक भागात मुले रस्त्याच्या कडेला, गल्ल्यांमध्ये, मोकळ्या प्लॉटमध्ये खेळताना दिसतात. चेंडू रस्त्यावर गेला तर मागे धावणारे लहान लेकरू आणि समोरून येणारी वाहने. हा प्रसंग कोणत्याही क्षणी धोकादायक ठरू शकतो. पूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळील मोकळ्या जागेत मुलांची संध्याकाळ रंगायची. क्रिकेटचे सामने, कबड्डीचे डाव, फुटबॉलची किक, त्या मैदानावर आनंद आणि उत्साह दिसत होता. परंतु सध्या त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. संपूर्ण जागा उखडलेली, खड्डेमय आणि असमतोल झाल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी पर्याय उरलेला नाही. प्रश्न असा आहे, मुलांनी खेळायचे कुठे? त्यांच्या ऊर्जेला दिशा द्यायची कशी? खेळ ही चैनीची गोष्ट नाही, तो मुलांचा हक्क आहे. खेळामुळे शरीर मजबूत होते, मन ताजेतवाने राहते आणि संघभावना विकसित होते. देशाला मोठे खेळाडू घडवायचे असतील तर त्याची सुरुवात छोट्या मैदानापासूनच होते. जर शहरात क्रीडांगण नसेल तर प्रतिभेला संधी कशी मिळणार? जर सुरक्षित जागाच नसेल तर स्वप्ने कशी बहरणार? आज मोबाईलच्या पडद्यावर अडकलेली पिढी आपण पाहत आहोत. पण त्यांना योग्य मैदान, योग्य वातावरण आणि प्रोत्साहन मिळाले तर तीच पिढी उद्याची ताकद बनू शकते. धारूर शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा योग्य आराखडा तयार करून कुंपण असलेली, सुरक्षित आणि सर्व सोयीयुक्त असे क्रीडांगण उभारणे ही काळाची गरज आहे. नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे गंभीर्याने पाहून ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. कारण शहराचा विकास फक्त सिमेंट कॉन्क्रीटने होत नाही. तो घडतो मैदानावर धावणाऱ्या पावलांनी, तो घडतो मुलांच्या हास्याने आणि तो घडतो त्यांच्या स्वप्नांना दिलेल्या उडाणीतून. हाच प्रश्न फक्त मैदानाचा नाही, तो आहे धारूरच्या भविष्याचा. आता या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरामनसह मी असलम शेख, DSM न्यूज धारूर. धन्यवाद.